नमस्कार मित्रांनो, विपश्यना चॅलेंजचा आजचा दिवस आपला आहे डे 10. सकाळी 6:30 वाजता उठून मी केली माझ्या दिवसाची सुरुवात. त्याच्यानंतर मी रोजच्याप्रमाणे ब्रश करायला आणि तोंड धुवायला बाथरूमला गेलो. बाथरूमवरनं आल्याच्यानंतर मी माझं सकाळचं पहिले जे ध्यान करायचं आहे ते ध्यानासाठीचं आसन सेट केलं. त्याच्यानंतर मी पूर्ण बसून ध्यान केलं. ध्यान मी आज पूर्ण सकाळी 1 तास केलं. 1 तास ध्यान झाल्याच्यानंतर मी माझ्या मॉर्निंग रुटीनप्रमाणे स्किपिंग रोप माझा लाईट कार्डिओ करायला सुरुवात केली. स्किपिंग रोप मी पूर्ण 1 तास थांबून केली. स्किपिंग रोप झाल्याच्यानंतर मी माझ्या रुटीनप्रमाणे घरात केर वगैरे काढून घेतला आणि त्याच्यानंतर सकाळचा अंघोळीसाठी गेलो. त्याच्यानंतर मी माझे सकाळचे देवबत्ती वगैरे करायला सुरुवात केली. देवबत्ती झाल्याच्यानंतर मी मम्मीकडे खाली नाश्ता करायला गेलो. नाश्ता करून झाल्यानंतर मी खाली दुपारपर्यंत मम्मीसोबत जरा घरातली कामं आटपली. त्याच्यानंतर वरच्या रूममध्ये येऊन माझे आठवड्याचे कपडे वगैरे मशीनमध्ये धुवून घेतले. त्याच्यानंतर ते कपडे वाळत घातले आणि मग नंतर दुपारी झोप काढली. दुपारी झोप काढून झाल्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता दिवे लागणीचा वेळ होती म्हणून सुरुवातीला केर वगैरे काढून घेतला. त्याच्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुवून देवबत्ती करायला सुरुवात केली. देवबत्ती झाल्याच्यानंतर मी माझ्या भावाला स्टेशनला आणायला गेलो आणि त्याच्यासोबतच उल्हासनगरमध्ये एका व्हायरल शॉपमध्ये मला माझ्या व्हिडिओ एडिटिंगसाठी एक माईक घ्यायचा होता. तो माईक घ्यायला आम्ही त्या शॉपवर गेलो. ते शॉप आम्हाला शोधायला जरा वेळ लागला, पण जागा भरत होती. तिथे खूपसे प्रोडक्ट्स होते आणि तुम्ही बघू शकता तिथे कोपऱ्यातल्या साईडला 4 व्हीलर आणि 2 व्हीलरचे मॉडेलही होते. मला जो माईक घ्यायचा होता तो माझ्या फोनला कनेक्ट होत नव्हता, पण माझ्या भावाला तिथे एक ब्लूटूथ स्पीकर आवडला. तो आम्ही आमच्या मम्मीसाठी वगैरे घेतला. त्यानंतर तो माईक आणि स्पीकर आम्ही चेक करून घेतले. नंतर घरी आल्याच्या नंतर मी माझी 1 तास विपश्यना मेडिटेशन केली. जर या व्हिडिओवरती 100 लाईक्स आले तर मी त्या शॉपची प्रॉपर लोकेशन आणि त्या शॉपचा प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. आजचा दिवस इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. टाटा, बाय बाय.